दिशादर्शक फलक हे पक्ष्यांसाठी धोकादायक ठरत आहेत। 4 फ्लेमिंगो पक्ष्यांचा यामध्ये मृत्यू झालाय तर 2 पक्षी जखमी झालेले आहेत। नेरूळ जेट्टी मार्गावरची ही घटना आहे। दिशादर्शक फलकामुळे 6 फ्लेमिंगोना याचा त्रास झालेला आहे। यापैकी 4 फ्लेमिंगो मृत्युमुखी पडलेले आहेत तर 2 फ्लेमिंगो हे जखमी झालेले आहेत। फ्लेमिंगो या ठिकाणी येतात। नॉर्मली स्थलांतरित पक्ष्यांचा फ्लाइंग झोन हा ठरलेला असतो, मार्गक्रमांक जो असतो, आणि जेव्हा थव्याने पक्षी येतात तेव्हा ह्या बोर्डला थडकल्याच्या घटना घडलेल्या आहेत। याआधी मे 2022 मध्ये पण काही फ्लेमिंगो थडकले होते। आता रिसेंटली 6 फ्लेमिंगो या ठिकाणी थडकले, त्यातले 4 जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत। मुळात अशा पद्धतीने पक्ष्यांच्या मार्गक्रमणामध्ये उंचीचे फलक लावणं अत्यंत चूक आहे। सिडकोने फलक लावताना विचार केला पाहिजे होता, मात्र आता अशा घटना वारंवार घडतात। सिडकोने हे फलक त्वरित काढले पाहिजेत।